एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातनं हृदयविकाराच्या धक्क्यानं एका 10 वर्षांच्या निरागस मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कोल्हापूरच्या कोडोली गावातली ही घटना आहे। खेळता खेळता आईच्या मांडीवरच मुलानं प्राण सोडलाय। श्रवण गावडे असं या मुलाचं नाव आहे। अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि खेळ सोडून श्रवण आईच्या कुशीत विसावला। आईच्या मांडीवर डोकं टेकवत असताना श्रवणला हृदयविकाराचा झटका आला। वय वर्ष अवघं 10 आणि या 10व्या वर्षी एका मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्या धक्क्यातच त्याचं निधन झाल्याची अतिशय धक्कादायक ही बातमी कोल्हापूरच्या कोडोली गावातली ही घटना आहे। खेळता खेळता आईच्या मांडीवरती तो आला। त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं। श्रवण गावडे असं त्या मुलाचं नाव आहे। अतिशय धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, कारण वयाच्या 10व्या वर्षी हृदयविकाराचा झटका हे दुर्मिळच म्हणावं लागेल। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय माहिती द्याल? श्वेता, अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक अशी घटना म्हणावी लागेल, कारण अगदी चिमुरडा हा 10 वर्षाचा आहे श्रवण। तो आता सुट्ट्या असल्यामुळे आहे ते गणपतीच्या गल्लीमध्ये खेळत होता आणि खेळता खेळता त्याला दम लागला, अस्वस्थ वाटू लागला आणि त्यामुळे तो आईच्या कुशीत येऊन आईला या संदर्भात आहे ते माहिती तो देत होता। मात्र आईच्या कुशीत येताच आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं त्यानं आणि त्याच वेळी त्याला अचानकपणे आहे ते हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली। एकूणच पाहायला गेलं तर या घटनेने आहे ते सगळीकडे हळहळ व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। मित्रांसोबत गणेश मंडपात खेळणारा हा मुलगा जो होता श्रवण गावडे हा अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याने अशा पद्धतीनं त्याचा अचानक निघून जाणं आहे ते सगळ्यांनाच धक्का देणार आहे। आता या संदर्भात आहे ते डॉक्टरांच्याकडून अधिकृत आहे की माहिती घेण्यात येते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर लहान वयातच आता हृदयविकारांचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। त्याला आणखीन कुठला आजार होता का किंवा या संदर्भात औषधी सुरू होते का त्याची माहिती सुद्धा आता प्रशासन घेताना पाहायला मिळते। मात्र एकूणच या घटनेनंतर आहे ते हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळते। अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी। कोल्हापूरच्या कोडोली गावामध्ये एका 10 वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झालाय।